पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हेलो। हाय मैम। थैंक यू। अरे वाह, हे पण आहे। अमेझिंग। बापरे, हे मी पहिल्यांदाच पाहिलंय। खरंच छान आहे। मस्त आहे, आवडली। ही डन, फाइनल। अंदर आओ सर। कैसा लगा सर? मेरा काम सर। ऍक्टिंग कशी वाटली? एकदम रियल ना? क्या हुआ सर? सर वो मेरे काम का इनाम। क्या क्या हुआ सर? हाँ, कुछ गलती हुआ क्या सर? कौन हो सर? तू आणि तुझा बाप, तुम्ही दोघांनी मिळून जिला त्रास दिला की नाही, तिचा मी बाप आहे, आकाश जोशी। सर गलती हो गई सर, वापस कभी नहीं होगी, माँ कसम। एक लक्षात ठेवा आता मी तुला फक्त कानफाडात मारलेली, और ये गलती होगी भी नहीं, मैं जानता हूं।
पुन्हा जर का तिच्या वाट्याला जाण्याचा तू प्रयत्न केलास, स्वतःची हाडं मोजण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जावं लागेल तुला. आउट. अनु, जरी तू राधाला वाढवलं असलंस ना तरी सुद्धा तिच्यामध्ये वाहणारं रक्त हे मास आहे. तिचं प्रेम मिळवण्यासाठी शेवटपर्यंत बाप म्हणून मी लढत राहील. या हे किती भारी झालंय, एकदम चकाचक. ते काय आहे, आमचे भाऊजी होते ना तेव्हा एकदम असं फालतू होतं. म्हणजे असं एकदम असं 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 वाटायचं. मी आले ना भाऊजी असताना दोनदा चारदा असंच भाऊजींना भेटायला म्हणून माहितीये. पण आता एकदम चकाचक झालंय. बरं झालं तुम्ही ढापलत. काय? हे ढापलत ना तुम्ही भाऊजींकडनं. जे काही तुला इथे हे सगळं दिसतंय ना, याचा मालक मी आहे. माहितीये तुला? हो, एवढं रागवायला काय झालं? मस्करी करत होते मी. मला सवय असे अधनमधन मस्करी कर. ते जाऊ दे, तुम्ही मला इथे कशाला बोलवलंय ते सांगा. मी यासाठी तुला इथे बोलवलं की माहिती सोडून दुसरं काय आहे का मला सांगण्यासारखं, कोणाच्या फायद्याचं वगैरे? तसं तर काही नाहीये, पण तसं बघायला गेलं तर खूप काही आहे. काय आहे ना, मी अधनमधन कटकारस्थानं करत असते ना. अधनमधन नाही, मी नेहमीच कटकारस्थानं करत असते, त्याच्यामुळे. वल्ली, एक गोष्ट मला तुला विचारायची. म्हणजे मधले काही दिवस माझी मुलगी राधा ही वाड्यावरती राहायला होती. कशी आहे मला तुला हे विचारायचं की म्हणजे तिचा स्वभाव कसा आहे, तिच्या आवडीनिवडी काय, तिचे स्वप्न काय, तिच्या अपेक्षा काय, ते एकंदरीतच काय तिच्याबद्दल मला काय सांगू शकशील का? राधाबद्दल ना सगळंच माहितीये मला. आता खरं तर राधा ना एकदम अनामिकाताईंवर गेली आहे. म्हणजे घरकामाच्या बाबतीत तर बोंब. हे काम करायची नाही हो. वाड्यावर कसं सगळं आयतं मिळायचं ना, त्याच्यामुळे चहा सुद्धा जमत नव्हता तिला. चहा पण नाही, चड्ड्या घालून फिरायची इथे तिथे. शी, काही लाज नाही, लज्जा नाही, शरम नाही. काय कॉफ्या प्यायच्या, स्वप्न नाही, काही नाही. पैसा हवा होता, त्या पैशासाठीच हितेंच्या मागे लागली होती ना. म्हणजे अनामिकाताई सुद्धा पैशांसाठीच भाऊजींच्या मागे लागल्या आहेत. भाऊजींकडे रगड पैसा आहे. हो, आमचा वाडा आहे नाही का, मौक्याच्या ठिकाणी आहे. विकला ना तर खूप पैसा येईल भाऊजींकडे. त्यासाठीच अनामिकाताई त्यांच्या मागे लागल्यात, त्यांच्या प्रेमात पडल्यात. शेवटी काय, जशी आई तशी मुलगी. तुम्ही राधाबद्दल विचारलं म्हणून मी सांगितलं. वल्ली, राधा माझी पोरगी आहे आणि तू पैसे फेकून बोलणारी पोपट आहेस. ओके.
माझ्या मुलीविषयी जर का तुला चांगलं बोलता येत नसेल ना तर थोबाड अजिबात नाही उचकटलं तरी चालेल. हे बघा, तुमचं काय राधावर एवढं प्रेम वगैरे नाहीये असं फेकून मारण्या एवढं. मला हितेन खाली दिसला होता, बघितलं मी त्याला, सगळं सांगितलं त्यांनी मला. तुम्ही राधाला मिळवण्यासाठी हितेनचा वापर करणार ना? हा तुमचा प्लॅन न कळण्या इतकी मूर्ख नाहीये मी. बाप या नात्यानं माझ्या पोरीचं प्रेम मिळवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकतो. काही जरी झालं तरी शेवटी ती माझी मुलगी आहे आणि माझ्याकडे येण्यासाठी मी वाटेल ते प्रयत्न करेन. येणार, राधा 100% तुमच्याकडे येणार. पण राधाच्या आईचं काय? तुम्ही इथे आल्यानंतर सुद्धा त्या भाऊजींनाच चिकटून बसल्या आहेत. हा म्हणजे लग्न मोडण्याचं वगैरे नाटक केलं सगळ्यांसमोर, पण मनाने ते अजूनही एकत्र आहेत. मी सांगते तुम्हाला, डाव साधण्यासाठी नुसती अक्कल नाही लागत, थोडासा संयम सुद्धा ठेवावा लागतो. ठीक आहे, मी संयम ठेवते. ठीक आहे, मला सांगा तुमचा डाव काय? माझ्या डोक्यात जे काही प्लॅनिंग चालू असतं ना ते उभ्या आयुष्यात दुसऱ्या कोणाला मी कळू देत नाही. तिचा हात धरायचा की सोडायचा त्या सांगतील ना. पण आता तुझ्या सांगण्यावरून आम्ही हात सोडणार नाही. तुम्ही म्हणालात ना, तर मी आयुष्यभर तुमचा हात असाच हातात धरून इथेच उभा राहू शकतो.
आत्ता जरी तुला मी वाचवलं असलं ना आकाश, तरी मुळात तू पडलायस स्वतःच्या कर्मांमुळे. काय आहे आता का फोन केलास? आवाज खाली, मान ठेवायचा माझा, खालच्या पट्टीत बोलायचं. इतक्या रात्री का फोन केलास? तुला काय वाटलं ग? माझ्या नाकावर टिचून तू दांडिया खेळशील आणि शांतपणे झोपून जाशील असं वाटलं का तुला? तुझ्या झोप उडवायला फोन केला. एक लक्षात ठेव अनु, ज्या सगळ्या माणसांना तू आपलं म्हणतेस, माई मावशी असतील, हे आप्पा असतील, ते आता माझ्या समोर आहेत बरं का. मला जास्त डिवचण्याचा जर प्रयत्न केलास लक्षात ठेव, तर या लोकांच्या जीवाला धोका आहे. काय करायचं तू ठरव. ओके? हॅलो, तू कुठे आहेस आता? मी घरी आहे. घरी? आणि मग माई मावशी, आप्पा, सचिन, वल्ली, घरचे सगळे कुठे आहेत? काय झालं मिस अनामिका? आकाश वाड्यावर आहे का? हो, पण म्हणजे तुम्ही मला सांगाल का नेमकं काय झालंय? अरे आकाशचा फोन आला होता, तो काहीतरी मूर्खासारखं बरळत होता की तू जर मला डिवचलंस तर माई मावशी आणि आप्पांच्या जीवाला धोका आहे म्हणून. मिस अनामिका, हे बघ सौरभ, आकाश असा बोलू शकतो तर तो ते करू सुद्धा शकतो. तुझा प्रॉब्लेम काय? खूप भारी वाटतं का तुला बायकांना धमक्या द्यायला? मिस अनामिकांवर प्रेम आहे तुझं असं म्हणतोस ना? असं असतं प्रेम? सटकलेलं, सणकी. म्हाताऱ्या माणसांच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करीन असं म्हणण्या इतक्या खालच्या थराला जाणारस तू आकाश? काय म्हणजे मी काहीच नाही केलेलं. नाही करणार तू काही नाहीच रे. कारण ज्यांच्या अंगात काहीतरी करण्याची धमक असते ना, ते अशा इथे बसून पोकळ धमक्या देत नाहीत. तुझा प्रॉब्लेम काय? आम्हा दोघांचं नवरा बायकोचं मॅटर आहे जे आमचं खाजगी आहे. मिस अनामिकांच्या आयुष्यातलं आता काहीच तुझ्यापुरतं खाजगी राहिलेलं नाहीये आकाश. हो करेक्ट. म्हणूनच तिकडे फोन टाकून दिला, इकडे तुझी तंत्रणी एकदम धाड 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 दरवाजा खडाक्कन उघडून माझ्या समोर हजर झाला असत. काय नाही रे, मला झोप लागत नव्हती म्हणजे मग आपणच एकट्यानं काय भोगायचं. मग सगळ्यांची झोप उडव म्हणून मी आपलं उडाली की नाही? उडाली ना?